ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. सर्व शक्तिमान ब्रह्माने एका इच्छेने स्वतःला ब्रह्मा म्हणून प्रकट केले. सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पण जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते रिकाम्या ब्रह्मांडात एकटेच आहे, जिथे काहीच नव्हतं. तिथून सर्व काही घडवायचं होतं. ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले. त्यांच्या तपश्चर्येतून त्यांनी पंचमहाभूतांची पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाशाची निर्मिती केली. त्या आधारावर सृष्टीची पहिली पायरी तयार झाली. नंतर आले काळ, दिशा, दिवस, रात्र, तिथी आणि ऋतू. या सर्व गोष्टींच्यामुळे सृष्टीत एक चैतन्य निर्माण होऊ लागलं. पण सृष्टी चालवण्यासाठी केवळ तत्त्वज्ञान पुरेसं नव्हतं. त्याला आवश्यक होती बुद्धी, ज्ञान, सर्जनशीलता आणि वाणी. ब्रह्मदेवांनी या सर्वांचा संगम असलेली एक दिव्य मूर्ती आपल्या मानस म्हणजेच मनातून साकार केली आणि त्या तेजस्विनीचे नाव त्यांनी ठेवले सरस्वती. ती जणू शुद्ध ज्ञानाचा झरा होती. तिच्या हातात वीणा होती. ती ज्ञान आणि संगीताचे प्रतीक होती आणि दुसऱ्या हातात पवित्र ग्रंथ. ती केवळ विद्वत्ता आणि बुद्धीची देवी नव्हती, तर सौंदर्याचं मूर्तिमंत रूप होती. सृष्टीत पहिल्यांदाच ध्वनी प्रकट झाला, तो तिच्या वीणेतूनच. उमटलेल्या स्वरांमुळे त्या नादातून व्याकरण भाषा, शास्त्रसंगीत आणि सर्व विद्येची बीजं निर्माण झाली. देवऋषी, गंधर्व, अप्सरा सर्वांनी तिचे स्वागत केले. ब्रह्मदेव तिच्या तेजाने आश्चर्यचकित झाले. जिची निर्मिती त्यांनी स्वतःच्या मनातून केली होती, तिचं रूप, गुण आणि तेज इतकं अलौकिक होतं की ते तिच्याकडे पाहतच राहिले. सरस्वती जरी ब्रह्मदेवांची मानसपुत्री होती, तरी ती स्वतंत्र चेतना होती. तिला स्वतःची अस्मिता होती आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या जागी उभी राहिली होती. पण ब्रह्मदेवांची नजर हळूहळू तिच्या सौंदर्यावर स्थिर होऊ लागली. ती तिच्या सौंदर्यावर मोहित होऊ लागली आणि तिच्याजवळ राहण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली. सरस्वतीने हे जाणलं. तिने त्यांच्या मनाचा कल ओळखला, पण तिला हे योग्य वाटले नाही. तिने आपली जागा बदलली, दिशा बदलली. पण ब्रह्मदेवांच्या 5 मुखांनी ती पाहिली गेली. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. या घटनेने देवलोकात खळबळ उडाली. इतर देवतांनी आणि ऋषींनी ब्रह्मदेवांच्या या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली. एक बाप आपल्या मानसपुत्रीकडे अशा भावनेने पाहतो, असा प्रश्न निर्माण झाला. सरस्वतीने ब्रह्मदेवांना विचारलं, हे पिताश्री, आपणच मला निर्माण केलं. माझं कार्य ज्ञानाचा प्रचार करणं आहे. मग हे असं मोहाचं बंधन कशासाठी? ब्रह्मदेव स्तब्ध झाले. त्यांना आपल्या भावनांचा विचार करावा लागला, पण ते प्रेम आणि आकर्षण यामध्ये गोंधळले होते. त्यांच्या नजरेत हे संबंध मानव स्वरूपामुळे नैसर्गिक वाटत होते, पण सरस्वतीसाठी ते अनैतिक आणि अशोभनीय होते. देवसंसद भरली गेली. इंद्र, वरुणदेव, अग्निदेव, यमदेव आणि इतर प्रमुख देव एकत्र आले. त्यांच्या मनात संभ्रम होता. ब्रह्मदेव हे सृष्टी करते, परंतु ते स्वतःच्या मानसपुत्रीकडे आकर्षित होत आहेत. हा भाव नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? ऋषी वशिष्ठ, अत्री, अंगिरस आणि भृगू यासारखे तपस्वी देखील या चर्चेत सहभागी झाले. ऋषी अत्री म्हणाले, ब्रह्मदेवांनी सृष्टीचा आरंभ केला, पण जर त्यांचाच विवेक डगमगू लागला तर सृष्टीचं काय होईल? ऋषी भृगू यांनी अधिक कठोर शब्दात आपलं मत मांडलं. देवतांनी जर मर्यादा सोडल्या तर मानवाने कसे आचरण करावे, याचे आदर्श कोण ठेवेल? सरस्वती देवी ही चर्चा ऐकत होती. तिचं अंतःकरण खदखदत होतं. तिच्या निर्मात्याकडून असा अनपेक्षित व्यवहार झाला होता. तिला निर्माण करणाऱ्याने तिच्या सन्मानाला धक्का दिला होता. ती आपल्या मनात खोल अस्वस्थतेने भरून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक दिवस ती स्वयं ब्रह्मदेवांसमोर उभी राहिली. ती म्हणाली, हे ब्रह्मदेव, आपणच मला आपल्या मनातून निर्माण केलं, पण आज
आपणच त्या ध्येयाशी गद्दारी करत आहात. माझं अस्तित्व केवळ सौंदर्यासाठी नाही, माझं अस्तित्व हे ज्ञानासाठी, विवेकासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी आहे. ब्रह्मदेव काही बोलू शकले नाहीत. ते तिच्या नजरेत पाहू शकत नव्हते. त्यांना स्वतःचं वागणं आता अयोग्य वाटू लागलं होतं. सरस्वतीने पुढे सांगितलं, तुम्ही जर सृष्टीचे अधिष्ठाता आहात तर त्यासाठी प्रथम तुम्हाला स्वसंयम असायला हवा. पण तुम्ही मोहात पडलात. तुम्ही जर मर्यादा ओलांडत असाल तर मानवजातीला तुम्ही काय शिकवणार आहात? तिच्या शब्दांमधून केवळ दुःख नाही तर चेतनेचा उच्चार होता. जणू संपूर्ण ब्रह्मांड त्या क्षणी तिच्या वाणीने थरथरत होतं. आणि मग तिने तो निर्णय घेतला जो इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण करणारा होता. सरस्वती म्हणाली, मी तुम्हाला शाप देते की पृथ्वीवर तुमची पूजा होणार नाही. तुमचं नाव घेतलं जाईल पण तुम्हाला मानव वंदन करणार नाहीत. तुमची मंदिरे फार थोडी असतील आणि लोकांच्या हृदयात तुमचं स्थान नसेल. सरस्वती देवीचा हा शाप ऐकून ब्रह्मदेव हादरले. त्यांना माहीत होतं हे कुठलंही शस्त्र नव्हतं. ही एक नारी शक्तीची प्रतिक्रिया होती जी समजूतदारपणे पण अत्यंत प्रभावीपणे दिली गेली होती. देवता आणि ऋषींनी सुद्धा या निर्णयाचं मौन समर्थन केलं. त्यांच्या नजरेत सरस्वतीने धर्माचं आणि नीतिमत्तेचं संरक्षण केलं होतं. सरस्वतीच्या शापानंतर ब्रह्मदेवांनी स्वतःला तपश्चर्येत आणि सृष्टीच्या कार्यात झोकून दिलं. ते मान्य करत होते की त्यांच्या वर्तनामुळे देवता आणि ऋषी नाराज झाले होते. परंतु त्यांच्या मनात अजूनही एक इच्छा शिल्लक होती, एक भव्य यज्ञ करून आपल्या कर्माने सृष्टीच्या कल्याणासाठी पुन्हा एक पवित्र उद्दीपन निर्माण करणे. आणि त्यासाठी त्यांनी एक पवित्र स्थळ शोधले जिथे पृथ्वीवरील सर्व पंचतत्व संतुलित होती. पुष्कर ते राजस्थानातील अरवली पर्वत रांगांमध्ये असलेलं एक पूर्ण तीर्थक्षेत्र होतं, जिथे जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांचं सौम्य आणि संतुलित रूप सामावलेलं होतं. ब्रह्मदेवांनी ठरवलं की याच ठिकाणी एक अश्वमेध यज्ञ केला जाईल. यज्ञाचा उद्देश होता ब्रह्मांडात समत्व प्रस्थापित करणे आणि आपल्यावर झालेल्या दोषाचे प्रायश्चित्त घेणे. त्यासाठी वेळ आणि मुहूर्त निश्चित करण्यात आला. सर्व देवता, ऋषी आणि दिव्यात्मा यज्ञासाठी आमंत्रित झाले. यज्ञाच्या प्रारंभासाठी पत्नीची उपस्थिती अत्यावश्यक होती, कारण यज्ञ संपूर्ण होण्यासाठी पत्नीचा सहभाग आवश्यक मानला जातो. ब्रह्मदेवांनी आपल्या पत्नी सावित्री देवीला आमंत्रण पाठवलं. सावित्री ही त्यांची धर्मपत्नी होती. तिचं रूप तितकंच शांत आणि प्रभावी होतं. परंतु काही कारणाने त्या दिवशी सावित्री वेळेत यज्ञस्थळी पोहोचू शकली नाही. मुहूर्त जवळ येत होता आणि यज्ञ थांबवणे शक्य नव्हतं आणि ब्रह्मदेवाच्या कर्मफळांवर परिणाम होईल अशी भीती होती. तेव्हा ब्रह्मदेवांनी एक निर्णय घेतला. त्यांनी गायत्री नावाच्या एका सुंदर आणि तेजस्वी कन्येशी विवाह केला. ती एक अप्सरा होती जिचं रूप आणि बुद्धिमत्ता दोन्ही अपूर्व होतं. काही शास्त्रानुसार ती ऋषी विश्वामित्राच्या तपश्चर्येच्या तेजातून निर्माण झालेली एक देवी होती. गायत्रीने ब्रह्मदेवाचा विवाह स्वीकारला आणि यज्ञासाठी आवश्यक पत्नीचा भाग म्हणून यज्ञस्थळी उपस्थित राहिली. यज्ञविधीने, मंत्रोच्चाराने आणि अग्निहोत्राने आरंभ झाला. ब्रह्मदेव समाधानी होते. त्यांना वाटत होतं की त्यांनी सृष्टीचं संतुलन पुन्हा प्रस्थापित केले आहे. पण सावित्री यज्ञस्थळी आली आणि समोरचा देखावा पाहून हादरली. तिच्या जागी एक दुसरी स्त्री ब्रह्मदेवाच्या शेजारी धर्मपत्नी म्हणून बसलेली होती. सावित्रीच्या नजरेतून ज्वाला उसळल्या. ती म्हणाली, हे काय, मी केवळ उशिराने आले आणि त्यासाठी तुम्ही मला विसरून दुसरी पत्नी पत्करलीत. ब्रह्मदेव गडबडले. त्यांनी स्पष्ट केलं की यज्ञ थांबवणं शक्य नव्हतं. मुहूर्त चुकत होता म्हणून त्यांनी निर्णय घेतला. पण सावित्री शांत नव्हती. ती रागाने भरली होती. ती म्हणाली, तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी विवाह केला म्हणतात, पण धर्म म्हणजे केवळ विधी नसतो.
त्यात भाव, समर्पण आणि मर्यादा असतात. आज तुमच्या कृतीने माझ्या नात्यावर आणि माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावित्रीने शाप दिला, हे ब्रह्मदेवा, तुम्ही यज्ञ केला पण माझ्या अभावात, म्हणूनच तुमची पूजा जगात फारशी होणार नाही. जिथे जिथे धर्माचा प्रश्न होईल तिथे तुमच्या मर्यादेची आठवण येईल. तुमची मंदिरे विरळ असतील, तुमचं स्मरण नाममात्र असेल. गायत्रीला देखील शाप मिळाला. सावित्री म्हणाली, गायत्री, तू मला विसरून या यज्ञात सहभागी झालीस म्हणून तुला लोक 2 रूपामध्ये पाहतील. एक, ज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असेल, पण दुसरं, ज्यांचं स्थान सावित्रीच्या छायेतच असेल. तू उपासना पात्र असेल, पण नेहमी सावित्रीच्या संतुलनातच. ब्रह्मदेव काहीच करू शकले नाहीत. यज्ञ पूर्ण झाला, परंतु त्यावर सावित्रीच्या शापाचं गडद सावट राहिलं. त्यानंतर ब्रह्मदेवाची मंदिरं फक्त पुष्करमध्ये उभे राहिलं, जिथे हा यज्ञ झाला होता. तीर्थ म्हणून पुष्कर प्रसिद्ध झालं, परंतु ब्रह्मदेवाची पूजा फार थोड्या ठिकाणी होत राहिली. पुष्कर यज्ञातील घडामोडीनंतर सावित्रीने केवळ ब्रह्मदेवांना नव्हे, तर त्या यज्ञात सहभागी असलेल्या इतर देवतांनाही तीव्र शब्दात आणि भावनांनी भरलेले शाप दिले. नारद मुनी देखील यज्ञात उपस्थित होते. त्यांचं काम सतत लोकांमध्ये संवाद निर्माण करणे, देवांच्या कार्यात सल्ला देणे आणि घटना घडवणं असतं. पण त्या दिवशी त्यांनी सावित्रीला थांबवण्याचा किंवा यज्ञ रद्द करण्याचा प्रयत्न केला नाही. सावित्रीने हे पाहिलं आणि नारदांवर आपला रोष व्यक्त केला. हे नारदा, तू सर्वज्ञ आहेस, पण तू मौन बाळगले. तू मला यज्ञाबद्दल कळवू शकला असतास, परंतु तू नुसता पाहत राहिलास, आणि म्हणून मी तुला शाप देते. तू सर्वत्र जाशील, पण कुठेच तुला स्थैर्य लाभणार नाही. तुझे ज्ञान व्यापक असेल, पण लोक तुला उपहासाने पाहतील. तुझं नाव कलहप्रिय म्हणून ओळखलं जाईल. या शापामुळे नारद सर्व कथा आणि पुराणांमध्ये संवादाची, विचलनाची आणि खोडकर भावनेची भूमिका करतात, परंतु शेवटी ते एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत. भगवान विष्णूही उपस्थित होते. त्यांनी देखील या यज्ञात हस्तक्षेप केला नाही. तेव्हा सावित्री त्यांच्याकडे वळाली. हे नारायणा, तू जगाचा पालन करता आहेस, परंतु जेव्हा धर्माचा नाश होत होता तेव्हा तू फक्त प्रेक्षक राहिलास. मी तुझ्या शांततेला मौन संमती मानते, आणि म्हणून तू पुढील युगात मनुष्य अवतार घेऊन पत्नी वियोगाची तीव्र वेदना भोगशील. सावित्रीने दिलेला हा शाप म्हणजेच राम अवतारातील सीतावियोग. श्रीराम जे विष्णूचा अवतार होते, त्यांना स्वतःच्या पत्नीला सीतेला वनात गमवावे लागले. तिच्यावर संशय घेतला गेला आणि अखेरीस ती भूमीमध्ये समाविष्ट झाली. श्रीराम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते, परंतु त्यांना विवाह सुख मिळाले नाही. यामागे सावित्रीचा शाप असल्याची मान्यता आहे. तसेच ग्रंथांमध्ये दिले गेले आहे. इंद्रदेव, अग्निदेव, वरुणदेव यासारख्या देवतांनी सावित्रीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सावित्रीने त्यांच्या सत्तेला आव्हान देत म्हटलं, मी केवळ एका पत्नीचा अपमान सहन करत नाही, तर समस्त नारी जातीच्या सन्मानासाठी आवाज उठवते. हे शाप फक्त व्यक्तिगत नाहीत, ते तुम्हा सर्वांच्या उत्तरदायित्वाची आठवण करून देतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. धन्यवाद.